तर नमस्कार सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या युनिक इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, यांचे पालक. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण त्यांचा परिचय. प्लीज सर. माझे नाव दीपक खैरनार. माझी मुलगी ओवी खैरनार यांचे वडील. ओके सर. तर मी तुम्हाला सर्वात आधी हे विचारू इच्छितो सर, की तुमची मुलगी आपल्या स्कूलची विद्यार्थी आहे. तर आपल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याआधी तुम्ही कुठले वेगळे स्कूल्स एक्सप्लोअर केले होते का? आणि जर तुम्ही केले होते, तर तुम्हाला आपल्या स्कूलमध्ये असं काय वेगळं वाटलं, जेणेकरून तुम्ही आपल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं? नाही, मी याच्या अगोदर कुठेच स्कूल एक्सप्लोर नाही केले. ओके. मी आधीच युनिक इंटरनॅशनल स्कूलबद्दल जाणून होतो. बरं बरं. तिथल्या सरांसोबत चांगला परिचय होता अच्छा. आणि मला माहिती होती शाळा किती फ्रेंडफुली, ओके आणि त्याच्यामुळे मी इथे टाकण्याचं ठरवलं ओवीला. ओके ओके ओके. धन्यवाद सर. म्हणजे सरांचा आधीच परिचय होता, सरांची सरांना बऱ्यापैकी ओळखत होते. ओके सर. तर सर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का, की या स्कूलमध्ये असं काय वेगळं होतं जे बाकीच्या स्कूल्समध्ये होत नाही, किंवा या स्कूलचे काही वेगळे फीचर्स आहेत? नाही, ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला ओवीला नर्सरीला इथे घेऊन आलो, त्यावेळेस आपल्या टीचरांनी, म्हणजे आपल्या मुख्याध्यापकांनी बरं. शाळेबद्दल केलेलं एक आपण काय म्हणू शकतो त्यांना, शाळेबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या ना, आम्ही ज्या गोष्टी अगोदरपासून बघितल्या, आम्ही ह्याच एरियामध्ये राहतो बरं. आणि शाळेबद्दल जे ऐकून होतो, शाळेची जी आपण शाळेने राबवलेले विविध उपक्रम आम्ही जवळून बघितलेले होते, त्याच्यामुळे वाटलं की आमच्या मुलीसाठी शाळा योग्य राहील. बरं बरं. ओके सर. तर आपली विद्यार्थिनी ओवीने स्कूलच्या इनिशियल दिवसांमध्ये, म्हणजे सुरुवाती दिवसांमध्ये तिला काय त्रास झाला, किंवा तिला काय एन्जॉय झाला? काहीच त्रास नाही झाला. शाळेने आधीच मुलांना सांभाळून घेतलं. शाळा इतकी फ्रेंडफुली मुलांसोबत, की माझ्या मुलीने असं काही त्रास झाला नाही की मला शाळेत जायचं नाही वगैरे. ती शाळेच्या वातावरणात रमून गेली आणि तिला शाळा आवडू लागली, कारण की शाळा म्हणजे तिच्या शाळेमध्ये शिक्षक लोकांनी इतक्या काही गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या की मुलांना शाळेबद्दल प्रेम आधीच तयार करून ठेवलेलं होतं. बरं बरं. त्यांना शाळेबद्दल प्रेम वाटायला लागले, रमायला लागले. त्याच्यामुळे ते असं कधीच वाटलं नाही की शाळेबद्दल त्यांनी कधी जायचं नाही किंवा असं कधी बोलले नाही. बरोबर. म्हणजे शाळेमध्ये यायच्या वेळेस तिला नेहमी उत्साह असतो. नक्कीच. बरोबर. तर आपली विद्यार्थिनी घरी आल्यावरती स्कूलच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल, स्कूलच्या एज्युकेशन बद्दल काही सांगते का? हो मग ती शाळेतून आल्यानंतर शाळेत आज काय शिकवलं आणि आज काय काय ऍक्टिव्हिटीज झाल्या, काय काय बरं झाल्या, ते सर्व आम्हाला सांगते. आणि ती आनंदाने सांगते आणि आनंदाने सर्व गोष्टी करते, पण आम्हाला करून पण दाखवते. होमवर्क करून घेते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे स्वतः करते? स्वतः करते. ओके ओके ओके. तर आपण आपल्या स्कूलची हायजीन, सेफ्टी आणि आपल्या टीचर बद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल तर काही हेच नाहीये, डाऊटच नाहीये. जे पण शिक्षक आहेत एकदम फ्रेंडफुली सर्व, म्हणजे एकदम मुलांना, आमच्या मुलीला तरी शिक्षकांबद्दल खूप लढा आहे. आणि सेफ्टीबद्दल, सिक्युरिटीबद्दल तर काही डाऊटच नाही. खूप छान पद्धतीने ते मुलांना शिकवतात म्हणा, किंवा त्यांना व्यवस्थित प्रकारचं हे करतात. आम्हाला त्याबद्दल काही भीती नाही तसं. सॉरी. बरं बरं सर. तर मी तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारू इच्छितो, की तुम्ही आपल्या इतर पालकांना आपल्या स्कूलबद्दल काय सांगाल, जे अजूनही आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्ले स्कूल शोधत आहेत, प्रायमरी स्कूल शोधत आहेत? त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? खरं सांगायचं तर हे स्कूल आमच्या ओवीसाठी मला लाभणं, इतकी 3 वर्ष ती ओवी या स्कूलमध्ये, ती माझ्यासाठी भाग्याचीच बाब आहेत. मुळात म्हणजे याच्यात शिक्षणासोबत संस्काराचे मूल्य पण रुजवले जातात. आणि जे पण टीचर वर्ग जो आहे, शिक्षक, तर ते खूप मैत्रीपूर्वक व्यवहार आहेत, मुलांबद्दल लढा आहे. आणि मला वाटतं की ही स्कूल बेस्ट राहील आपल्या पालकांसाठी घडवण्यासाठी. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके ओके. थँक्यू सर. आपल्या स्कूलमध्ये विविध ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात, बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात. त्यापैकी 2-3 तुम्ही उल्लेख कराल? नक्कीच. आमची मुलगी सांस्कृतिक कार्यक्रमात खूप आधीपासून तिला इंटरेस्ट इतका नव्हता, पण शाळेत आल्यापासून ती खूप इंटरेस्ट घ्यायला लागली. मग तिचं स्टेज डेअरिंग वाढणं, डान्स करणं, स्टेजवर जाऊन बोलणं इतक्या लोकांसमोर, या गोष्टी मला निश्चितच आवडल्यात. म्हणजे तिचं म्हणजे शैक्षणिक गोष्टीसोबत त्यांनी सांस्कृतिक प्लस आपण शारीरिक ह्या गोष्टी मुलांमध्ये रुजवल्या, घडवल्या. त्याबद्दल शाळेचं धन्यवाद. धन्यवाद सर, तुमचा धन्यवाद. सर, आपण एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि ऍक्टिव्हिटीज, तर या दोघांमध्ये आपल्या स्कूलमध्ये बॅलन्स होतो, आणि होतो तर कशा पद्धतीने होतो? विद्यार्थी आपल्या त्या बॅलन्स मधून एज्युकेशनचं सुद्धा शिकतो आणि ऍक्टिव्हिटीचं सुद्धा शिकतो, यावर तुम्ही काय सांगाल? नाही, शिक्षणासोबत माणसाला, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक शिक्षण तर लाभायलाच पाहिजे. आणि शिक्षणासोबत ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. जसं शाळेने दरवेळेस शाळेत स्पर्धा घेतात, सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. त्याच्यामुळे मुलांना एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो, आणि ही चांगली गोष्ट आहे मुळात. अच्छा अच्छा. एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, आपल्या स्कूलला तुम्ही 5 पैकी किती अंक द्याल? 5 पैकी 5. अरे धन्यवाद. थँक्यू सर.